माझं नाव सूरज. मी शहरामधील एका खाजगी हॉस्पिटलच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होतो. पण खूप दिवस झालं मी गावाकडे आलो होतो. माझ्या मालकीन गेले 4-5 महिन्याचं पगारच देत नव्हत्या. म्हणून मी विचार केला की इथे कामावर थांबून तर काय करू. म्हणून मग मी माझ्या गावी आलो होतो. एक दिवशी माझ्या मालकिनीचा फोन आला आणि त्यांनी मला कामावरती बोलवलं. मी म्हटलं, तुम्ही पगार देत नाही मला. त्यावेळेस त्या म्हटल्या की यावेळेस नक्कीच पगार देईन, कारण की मालकिनीला माझा स्वभाव खूपच आवडायचा. त्या दिवशी मी घरी गेलो आणि मग नंतर कामावरती आलो. पण एक दिवशी मालकीन मला म्हणाल्या की माझी एक इच्छा पूर्ण करशील का. संध्याकाळ होत आली होती. मी म्हटलं, कोणती इच्छा. त्यावेळेस मात्र मालकिनीने माझ्याकडून असं काय करून घेतलं. पगार तर मिळालाच, पण रात्रभर माझ्यासाठी मालकिनीने कसा आनंद दिला आणि पुढे आमच्यात रोजच काय घडत गेलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज आहे. मी आता 29 मधला तरुण. दिसायला देखणा होतो. पहिल्यापासून मला व्यायामाचं खूपच वेड होतं. मात्र शाळा जास्त काही झाली नव्हती, अगदी मोजकीच झाली होती. पण मला तब्येत असल्यामुळे कोणी पण सहज अगदी 4 माणसामध्ये ओळखून पाहेल असं मी स्वतः शरीर कमावलं होतं. मी कामाच्या शोधात होतो. त्याच्यातच माझ्या बहीण शहरात राहायची. माझे दाजी वगैरे शहरात होते. मी गावाकडे हमालीचं काम करायचो आणि शेतातलं वगैरे काम करायचो. त्यामुळे घरात तर पगार येत नसायचा, पण कष्ट खूपच होतं. त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी माझ्या बहिणीच्या नवऱ्याला बोलून मला काम पाहायला सांगितलं होतं. तिथून काहीच दिवसानंतर माझ्या दाजीने मला शहरामध्ये बोलवलं. त्यावेळेस सिक्युरिटी गार्ड म्हणून काम मला त्यांनी पाहिलं होतं. काही नाही, एक खाजगी हॉस्पिटल होतं, त्याच्या बाहेर निवांत बसायचं. काम तर सुखाचं होतं आणि जास्त कष्ट पण नव्हतं. मी मग लगेच तयार झालो, कारण की गावाकडे एकतर उन्हाळ्यात काही काम नसायचं आणि उन्हानं सगळं शरीर काळवंडायचं. असंही चांगली नोकरी होती. मला तर शहरात सुरुवातीला जावं वाटत होतं. मात्र मी कामावरती आलो. पहिलाच दिवस होता. माझी ती मालकीन म्हणजे ती एक लेडीज डॉक्टर होती, पण एकटीच राहायची. तिचं स्वतःचं खाजगी दवाखाना होतं. दिसायला खूपच देखणी तर नव्हती, मात्र रंगानं पण अगदी सावळीच होती. तब्येतीने थोडीशी लठ्ठ आणि जाड होती, पण खूपच चांगल्या घराण्यातली वाटायची. एक दिवशी झालं असं, दुपारचीच वेळ होती. मी कामावरती होतो आणि निवांत बसलो होतो. हॉस्पिटलमध्ये एवढी काही गर्दी नव्हती. बसल्या बसल्या मला थोडीशी झोप लागू लागली आणि त्याच खुर्चीवर मी अगदी झोपत होतो. माझी ती डॉक्टरीन म्हणजे माझी मालकीन त्याच वेळेस बाहेर आली आणि तिने मला पाहिलं. त्यावेळेस ती मला खूपच ओरडली आणि म्हटली की असं काम करतोय काय. मी म्हटलं की नाही, चुकून झालं. त्यावेळेस ती म्हटली, रातचं कुठं जातो, संध्याकाळची झोप घेत नाही का, दिवसभर कामावरती झोपतो. असं म्हटल्यावर कसं होणार. मी म्हटलं की आजच झालं, नंतर नाही होणार. त्यावेळेस मात्र माझी मालकीण ऐकायलाच तयार नव्हती. खूप मला ओरडली आणि म्हटली की पुन्हा जर असं मला काही वाटलं तर कामावरून काढून टाकेल. सकाळी मी 10 वाजता यायचो आणि संध्याकाळी 10 वाजता रूमवरती जायचो. माझ्यापासून माझी बहीण दाजी लांब होती. मी इथे रूम मालकिनीची होती त्याच्यातच राहायचो. स्वयंपाक वगैरे इथं मेस लावली होती. मालकिनीविषयी मला काहीच माहीत नव्हतं. पण नंतर मला समजलं की मालकिनीचा घटस्फोट झाला आहे आणि तिचे मालक म्हणजे त्यांचा नवरा त्यांच्याजवळ नसतो. ते एकट्याच राहतात. वरती राहण्याची सोय आणि खाली दवाखाना असं होतं. एक दिवशी संध्याकाळ खूपच उशीर झालं होतं. त्यावेळेस अचानक मी पाहिलं तर माझ्या मालकीण जाग्याच होत्या. मी माझ्या रूममध्ये होतो आणि मला पाहायला अचानक त्या रूममध्ये आल्या. मी संध्याकाळी थोडासा उशिरा झोपायचो, कारण की मोबाईल पाहिल्याशिवाय मला लक्षच लागत नसायचं. घरामध्ये अजिबात माझं त्या रूममध्ये लक्ष लागायचं नाही. गावाकडची खूप आठवण यायची. पहिल्यांदाच मी असं गाव सोडून तिकडे राहिलो होतो.
मालकीन मात्र रोज मला नीतिनियमाने आंघोळीच्या टायमिंगला रूममध्ये येऊन पाहायच्या. काय माहीत त्या असं का करायच्या. पण जेव्हा मी आंघोळीला जाईल त्यावेळेस मालकीन माझ्या रूममध्ये येत असायच्या. एक दिवशी झालं असं, गेले 4-5 महिने झालं मला मालकिनीने पगारच दिला नव्हता. पहिले 1-2 महिने पगार दिला, मात्र मी सारखं त्यांना पैसे मागायचो. त्या टाळाटाळच करत असायच्या. घरी पण पैसे लागायचे आईवडिलांना पाठवायला. तसं रूमचा खर्च नव्हता, पण घरी पैसे कशाला नाही लागत, मी त्यांना रोजच पैसे मागायचो. त्या आज देतोय नंतर देतोय अशा म्हणत असायच्या. शेवटी मी कंटाळलो. एक दिवशी असं सणासाठी घरी आलो होतो. त्यावेळेस दिवाळी होती, मात्र माझ्याकडे थोडेसेच पैसे होते, ते मी घरातल्यांना दिले. घरचे पण वैतागले आणि म्हटले की पगारच वेळेवर नसेल तर कशाला कामावर जाते. मी म्हटलं की जाईन, त्याच्यात काय आहे. मात्र घरच्यांनी मला सांगितलं की दे काम सोडून, इथेच गावाकडं कर. मग मी मालकिनीला सांगितलं की मी काय येत नाही. असेच काही दिवस गेले. मालकीनीला पण वाटू लागलं की मी चांगला काम करायचो. मग काय, एक दिवशी मालकिनीने फोन केला आणि म्हटल्या की अरे सूरज, कामावर कधी येणार आहे. मी म्हटलं की मी नाहीत कामाला, कारण की तुम्ही आधीचेच माझे पगाराचे पैसे दिले नाहीत आणि येऊन काही रिकाम्यातच काम करू का. मी असं म्हणताच त्या म्हटल्या अरे तसं नाही, तुझे पैसे देणारच होते. माझ्याकडे पण थोडेसे पैसे नव्हते, मात्र आता आलेत माझ्याकडे पैसे. खरंच तू चांगला काम करतो आणि खूप विश्वासू आहे. तुझ्यानंतर कोणच इथे टिकणार नाही, कारण की तुझा स्वभाव मला माहीत आहे, खूपच शांत स्वभावाचा. मी म्हटलं की हो मालकीन, तुम्हाला वाटतं तसं तर तुम्ही पगार द्या माझा, तर मी येतो, असं मी म्हटलं. त्यावेळेस मालकीन म्हटल्या की अरे देईन ना. मी म्हटलं नाही, मला घरात पैसे द्यायचेत. त्यावेळेस मालकिनीने 2 महिन्याचा पगार दिला आणि 2 महिन्याचा पगार ठेवला. म्हटल्या इथे काम कर, तुला लगेच मी पगार देते. मी म्हटलं बरं ठीक आहे. सण झाल्यानंतर काही दिवसातच मी पुन्हा इकडे आलो आणि एक दिवशी संध्याकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे मालकिनीने मला हॉस्पिटल ते दवाखाना बंद करायला सांगितला आणि मी दवाखाना बंद केला आणि त्यांच्या रूम म्हणजे त्या वरती राहायच्या. रोज खाली हॉस्पिटल बंद केल्यानंतर मी त्या हॉस्पिटलची चावी त्यांना द्यायला त्यांच्या रूममध्ये जायचो. नेहमीप्रमाणे मी त्या दिवशी गेलो होतो. मात्र ज्यावेळेस मी रूममध्ये गेलो त्यांनी मला घरात यायला सांगितलं. मी म्हटलं की हां. ज्यावेळेस मी त्यांच्या बेडरूममध्ये गेलो, आश्चर्याने अगदी चकितच झालो. मी स्वतः लाजलो. हे काय होतं. माझ्या मालकीन फक्त त्यांच्या नाईट गाऊनमध्ये होता आणि तो गाऊन खूपच अगदी सडपातळ होता. पहिल्यांदाच मी असं पाहत होतो. एकतर त्या थोड्याशा तब्येतीने होत्या आणि त्याच्यामध्ये असं काही त्यांनी घातलं होतं की मला स्पष्ट दिसत होतं. मी पाहून लाजलो आणि मान खाली केली. त्यावेळेस त्या माझ्याकडे आल्या आणि म्हटल्या की सूरज तू इकडे. मी म्हटलं अहो ही चावी द्यायची. त्यावेळेस त्या म्हटल्या की होय का, आणि एवढा लाजतोय काय रे, माझ्याकडे बघ ना. हे असं म्हणताच मलाच लाज वाटली. मी म्हटलं की का. त्यावेळेस त्या म्हटल्या की अरे थांब ना, बस ना थोडा वेळ. मी म्हटलं की नाही मला उशीर होतोय. त्या म्हटल्या की का, रोज संध्याकाळपर्यंत तर मोबाईल पाहतोच, थांब ना थोडा वेळ. त्यांनी मला बसायला सांगितलं. त्यांचा बेड होता. त्यावेळेस मी तिथेच उभा राहिलो. त्या म्हटल्या अरे बस तिथे. बेडच्या एका कोपऱ्यावर मी बसलो होतो. त्या म्हटल्या की हो तुझा पगार द्यायचा होता, माझ्या लक्षात तरी तो आणून देतोय का. त्या म्हटल्या की थांब मी पगार देते. मी जिथे बसलो होतो त्याच्यासमोर एक कपाट होतं. त्या पुढे गेल्या आणि मुद्दाम कपाट उघडून त्याच्यातून पैसे काढू लागल्या. पण त्या माझ्या नजरेसमोर होत्या. नकळत मला त्यांचा नको तो भाग दिसत होता. मुद्दाम मी पाहावा म्हणून त्या खूप उशीर तिथे उभ्या होत्या आणि म्हटल्या की कुठे पैसे ठेवले आहेत, मला काही समजत नाही. माझं लक्ष नकळत त्यांच्याकडे गेलं. ह्याच्या आधी मला कधीच असं झालं नाही, पण आता पण माझं मन राहवत नव्हतं. मी अगदी निहाळू लागलो आणि डोळ्यात त्यांचं सौंदर्य भारावून घेऊ लागलो. पण माझं कुठं एवढं नशीब म्हणायचं मी की ह्या मला काही म्हणतील, त्यामुळे मी अगदी शांत बसत होतो. अशातच 5-10 मिनटं गेले आणि त्यांनी पैसे दिले.
त्यांनी अचानक पलटून माझ्याकडे पाहिलं आणि मी लगेच दचकून मान खाली केली. त्यांनी माझ्याकडे पैसे दिले आणि म्हटले की बघ सगळे मोजून. मी म्हटलं की हो, मला जेवढे येत होतं तेवढे मी मोजले आणि पैसे आहेत म्हटलं. लगेच खिशामध्ये ठेवले. मी खूपच आनंदी झालो होतो. आज पैसे पण भेटले होते. मी म्हटलं बरं जातो मी जाऊ लागलो तोपर्यंत त्या म्हटल्या अरे थांब ना. मी म्हटलं का हो, काही काम आहे का? त्या म्हटल्या तुला एक बोलू का? मी म्हटलं की हां बोला ना. त्या म्हटल्या काय रे एवढा उशीर मला काय पाहत होतास? मी म्हटलं कुठे काय? हां मला माहीत आहे, पुढं तो आरसा आहे ना त्याच्यातून मला सगळं दिसत होतं. तुझी नजर कुठे आहे ते. हे ऐकून मी अगदी दचकलो आणि खूपच स्तब्ध उभा राहिलो. त्या म्हटल्या की बोल ना. माझी तर आता चोरी पकडली होती, त्यामुळे मी मान खाली घालून तसंच उभा राहिलो. काही नाही म्हटलं. त्या जवळ आल्या आणि म्हटल्या की जाऊ दे, आवडले का मी तुला? मी काहीच बोलत नव्हतो. त्यावेळेस त्यांनी त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हटले बोल ना राजा, तुला जर मी आवडत असेल तर माझी एक इच्छा पूर्ण करशील का? मी म्हटले कोणती? त्या म्हटल्या की आज रातच्याला इथेच थांब ना, कारण की खूप दिवस झालं मला काही सुख मिळालं नाही. तो अगदी जवान आणि तरुण आहे. नक्कीच तुझ्याकडे मला आनंद मिळेल. ह्या सगळ्या त्या म्हणत होत्या आणि मी ऐकत होतो. नकळत माझ्या पण मनात त्यांच्याविषयी तशा भावना येऊ लागल्या. त्या मला म्हटल्या की मला माहीत होतं तू माझ्यावर खूपच अगदीच फिदा आहे, पण मी पण पाहत होते. पण आता मला नाही राहवत रे. तुझी ही नजर तीक्ष्ण माझला अगदी वेडपिसं करते. तू किती समजूतदार आहे आणि तू माझी साथ दिली मला आजपर्यंत एवढ्या दिवस. तुझ्या जागी दुसरं कोण असतं तर आतापर्यंत तो आनंद घेऊन रिकामा पण झाला असता. मात्र खरंच तू खूपच विश्वासू व्यक्ती आहेस. असं म्हणून त्यांनी मला रूममध्ये घेतला, दरवाजा लावला आणि मग काय म्हटल्या तुला जे आनंद घ्यायचा ते घे. आजपासून मी मालकी नाही तर तुझी राणी आहे. असं म्हणताच मग मी लगेच तयार झालो. मी जवळ घेतलं आणि त्या माझ्या हातात मावत नव्हत्या, तरी मी ओठांवर ओठ टेकले आणि वेड्यासारखं प्रेम करू लागलो. त्या खूपच तरुण आणि जवान होत्या. मी त्यांना सुख देऊ लागलो. त्यांना पण खूप आनंद मिळू लागला. ओठांच्या पाकळ्या लाल बुंद झाल्या. त्या म्हटल्या की खरंच मी इतक्या दिवस का तुझ्यापासून लांब राहिले याचीच मला खंत वाटते. तुझ्याकडून असा रोज आनंद मिळायला पाहिजे, अशा त्या मला म्हणत होत्या. आणि मी त्यांना सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागलो. माझी प्रेम करण्याची पद्धत खूप निराळी होती. मग काय त्या दिवशी रात्रभर थांबलो नाही मी. त्या मात्र दमून गेल्या आणि म्हटल्या की अरे बस आता सकाळ झाली. मी म्हटलं की होऊ द्या ना, तुमच्यावर प्रेम करायला आता काय दिवस आणि काय रात्र काय सकाळ, सगळ्याच टायमिंगला प्रेम करायचं आहे. त्या म्हटल्या की हो, पण आता बस मी थकले, बघू संध्याकाळी, असं त्या मला म्हटल्या. तोपर्यंत मी अजून चालू केलं आणि त्यांना सुख देऊ लागलो. तिथून पुढे आज ह्या गोष्टीला बरेच दिवस झाले. मात्र रोज त्यांच्यासोबत आनंद घ्यायला एक वेगळाच आनंद मिळतो. मी तिथून पुढे रोजच त्यांना सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव द्यायचं आणि ओले चिंब करून टाकायचो. तर कशी वाटली ही माझी कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला जराही विसरू नका.